श्रीराम समर्थ. आपण या आधीचा जो अध्याय वाचला होता किंवा ऐकला होता, या अध्यायाला आपण स्पर्श करून पुढे जायचा. अर्थात आज सोमवार आहे. या आधीचा अध्याय आपण मागच्या गुरुवारी ऐकला होता 17 तारखेला. तर या अध्यायाला स्पर्श आपण करूया, म्हणजे आपल्याला थोडीशी लिंक लागेल की आपण काय ऐकलं होतं, आणि लगेच पुढे जाऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम. माझा आवाज तुम्हाला ऐकू येतो का? एकदा कृपया सांगा. ओके. श्रीराम. आपण पाहिलं की संवाद चालू आहे मैत्रेय मुनींशी विदुरांचा, आणि ते कथा सांगतात की कशा प्रकारे ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली, काय काय केलं वगैरे वगैरे सगळं सांगतात. जसं आपल्याला माहिती आहे की ब्रह्मदेवाने पहिल्यांदा सनकादिक ऋषींची उत्पत्ती केली, त्यांना आणि आज्ञा केली की बाबा प्रजेची उत्पत्ती तुम्ही करा. परंतु त्यांनी काय अर्थात त्यांची आज्ञा मानली नाही, आणि कारण ते निवृत्तपरायण होते आणि त्यांनी काय आज्ञा मानली नाही, आणि म्हणून ब्रह्मदेवाला थोडासा राग आला. राग आल्यावरती त्याने आवरला तो नाही असं नाही, परंतु त्या रागाचा परिणाम असा घडला की त्याच्या भुवयामधून एक निळ्या रंगाचं, लाल रंगाचं एक बालक प्रगट झालं, आणि ते म्हणायला लागलं की तुम्ही मला उत्पन्न केलं, आता सांगा मी कुठे राहू, माझं नाव काय सांगा, मी राहू कुठे सांगा वगैरे ते म्हणायला लागलं. तेव्हा ते म्हणाले की तुझं नाव रुद्र असेल, सगळे तुला रुद्र या नावाने ओळखतील, तुझ्यासाठी मी अनेक जागा देतो, तू राहू शकतो जिथे तुला तप करता येईल, असं सगळं त्यांनी सांगितलं. आणि तू पण प्रजेची उत्पत्ती कर, असं सगळं सांगितलं. अर्थात त्यांनी ती आज्ञा मानली. त्याला अनेक पत्नी पण त्यांनी दिल्या होत्या, परंतु त्यांच्यापासून जेवढ्या पत्नी निर्माण झाल्या, जेवढी संतती निर्माण झाली, ती सगळी रुद्राच्यासारखीच भयानक अशी होती, भयानक अशी झाली निर्माण सगळीकडे. आणि त्यांनी एकमेकाला सुद्धा खायला सुरुवात केली. अशा प्रकारे सर्वत्र हाहाकार उडाला. तेव्हा ही गोष्ट काही फारशी चांगली नव्हती, आणि म्हणून जे आहे ब्रह्मदेव म्हणाले बाबा रे, तुझे हे काय जे काम करतोयस ते बस झालं, आता तू आता हे करू नको ह्याच्या पुढे, आणि तू आपल्या तपश्चर्या करायला तपश्चर्या करण्यासाठी तू तुझ्या सांगितलेल्या ठिकाणी जा. आणि मग रुद्र तिथून अर्थात निघून गेले. नंतर आपण हेही बघितलं की ब्रह्मदेवाला एक कन्या होती सरस्वती, पण तिच्याविषयी त्यांना थोडीशी वासना निर्माण झाली, आणि लगेच त्यांनी अर्थात ते म्हणाले अरे असं कसं झालं, परंतु क्षणभर का होईना झाली. आणि मग त्यांनी असा विचार केला की हे माझं शरीर जे आहे हे कलंकित झालं आहे, आणि म्हणून त्यांनी आपल्या या शरीराचा त्याग केला. आणि शरीराचा त्यांनी त्याग केला, आणि ते शरीर जे आहे ते धुक्यामध्ये त्याचं रूपांतर झालं या शरीराचं. आणि अशा प्रकारे धुकं जे आहे, म्हणून असं मानलं की धुकं जेव्हा येतं तेव्हा सगळं काही दिसेनासं होतं. हे जे म्हणतात ते धुकं हे अशुभ मानलं जातं, कारण ब्रह्मदेवाचं त्यागलेलं शरीर जे आहे त्या शरीराचा तो भाग होता असं मानलं जातं. अर्थात ब्रह्मदेवाने जरी शरीराचा त्याग केला तरीसुद्धा ब्रह्मदेवाने परत दुसरं शरीर धारण केलं, कारण त्याचं काम तर बाकी होतं. फक्त त्यांनी ते शरीर सोडून दिलं, कारण ते शरीर जे आहे हे कलंकित झालं होतं. ब्रह्मदेवाने इतर काही अजूनही दुसरी लोक निर्माण केली की ज्याच्यापासून त्याला प्रजा निर्मिती करता आली. त्याच्यामध्ये स्वयंभू मनू होता, त्याची शत्रुपा नावाची राणी होती. अर्थात यांच्यापासून त्यांना पुत्र प्राप्ती झाली, संतती प्राप्ती झाली. त्याच्यामध्येच देव होती आणि कर्दम होते. अर्थात ज्या कन्या झाल्या होत्या त्याच्यामधली प्रसूती नावाची जी कन्या होती ती त्यांनी दक्षाला दिली होती, आणि अर्थात दक्ष हा प्रजापती असल्यामुळे त्यांनी प्रचंड संततीची निर्मिती केली. अर्थात कर्दम मुनींनी पण हे काम केलं. अशा प्रकारे जेवढे नंतर संतती त्यांनी निर्माण केली त्यांनी सर्वांनी प्रजानिर्मितीचं काम केलं, आणि अशा प्रकारे हे काम जे आहे ते पुढे चालत राहिले, आणि मग पृथ्वी जी आहे ती त्या ठिकाणी भरपूर अशी ही संतती निर्माण झाली. त्याच्या पुढे काय घडलं हे आता आपण आजच्या भागात बघूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. हा संवाद जो आहे मैत्रेय मुनी आणि अर्थात विदुरामध्ये चालू आहे. तेव्हा विदुर म्हणाले की
मैत्रेय मुनी मला हे सांगा की स्वयंभू मनु जो होता, ज्याला शत्रुपा नावाची पत्नी प्राप्त झाली, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर या स्वयंभू मनूचं काही चरित्र असेल तर मला सांगा. मी त्याचं खूप नाव ऐकलं आहे, तेव्हा काही विशेष असेल तर मला सांगा. असं म्हणल्यावरती त्यांनी थोडीशी त्याची पण माहिती दिली की जेव्हा स्वयंभू मनूचा जन्म झाला तेव्हा ब्रह्मदेवाला त्यांनी हात जोडून विनंती केली की पितामह मला सांगा मी काय करू, तुमचा कुठली सेवा करू. तेव्हा अर्थात याला खूप आनंद झाला ब्रह्मदेवाला. म्हणाले खरंच माझा आज्ञाधारक पुत्र आहे. कारण आधीचे जे पुत्र होते, विशेषतः सनकादिक ऋषी, त्यांनी त्यांची काहीच आज्ञा मानली नाही, त्यांचं कुठलंच काम केलं नाही संतती प्राप्तीचं. आणि म्हणून त्यांना आनंद झाला की बाबा हा माझा पुत्र खूपच आज्ञाधारक आहे. आणि म्हणून ते म्हणाले वा वा वा, तू किती माझा चांगला पुत्र आहेस, तुझं कल्याण होईल, काळजी करू नकोस. फक्त तू आता मग माझ्या आज्ञेचं पालन करणार असेल तर कर, की तू संततीची प्राप्ती किंवा संतती निर्मिती करायला सुरुवात कर. हीच माझी सर्वात मोठी सेवा आहे असं समज. ते म्हणाले जशी महाराज आपली आज्ञा, आपल्या वडिलांच्या आज्ञेचं पालन करणं ही तर फार मोठी गोष्ट आहे. आणि ही तर मोठी सेवा आहे. आई वडिलांनी सांगितलेली गोष्ट करणं ही खरंच सर्वात मोठी सेवा मानली जाते. खरोखर असं आहे, भागवतात पण सांगितलं की आई वडिलांची सेवा करणं ही खूप मोठी सेवा. आणि अर्थात सासू सासऱ्यांची केली तर त्याहून पैसे मोठी, लक्षात ठेवा. म्हणजे आई वडिलांची सेवा करायला कदाचित मिळेल नाही मिळेल एखाद्या मुलीला, पण जर सासू सासऱ्यांची जरी मिळाली तरी तिचंसुद्धा पुण्य किंबहुना जास्त आहे. इक्वल पण नाही, मी म्हणेन जास्त असेल कदाचित, कारण ती कठीण भाग आहे ना. परंतु याला खूप पुण्य आहे, यात शंका नाही आहे. आणि म्हणून भगवंत त्याला म्हणाले की बाबा तू माझी सेवा मी तुला सांगितली तीच कर, फक्त प्रजेची निर्मिती कर. ही सेवा जरी केलीस तरी मी तुझ्यावर आनंदित आहे. तेव्हा ते म्हणाले ठीक आहे, आम्ही आनंदाने हे आपली सेवा करू. परंतु आमची समस्या अशी आहे की आम्ही ही प्रजेची निर्मिती केल्यानंतर ही प्रजा राहावी कुठे. म्हणाले असं का विचारता तुम्ही, राहावी कुठे. अहो पृथ्वीवर राहील. अहो म्हणे महाराज तुमचं लक्ष कुठे. अहो ही पृथ्वी पाण्यामध्ये बुडालेली आहे, प्रलय झाला आहे, तुम्ही आहात कुठे. आणि खरंच ब्रह्मदेवाने बघितलं तर काय की पृथ्वी पाण्यामध्ये गेली. ते म्हणाले अरेच माझं लक्ष नव्हतं की मी इतर काही जी काही गोष्टी करत होतो त्याच्यामध्ये मला लक्षात नाही आलं की प्रलय कधी झाला आणि ही पृथ्वी आता बुडली आहे खरंच पाण्यामध्ये. तू प्रजाची निर्मिती करशील आणि ती राहील कुठे. हा प्रश्न अतिशय बरोबर आहे. आता काय करावं मलाही समजत नाही आहे. पृथ्वी तर रसातळाला गेली आहे, काय करावं. आता एकच माझ्याकडे भाग येतो, म्हणजे ज्याने मला निर्मिती केली त्याची प्रार्थना करणं. मग त्यांनी भगवंताची प्रार्थना केली. म्हणाले महाराज काय करू मला समजत नाही आहे, पृथ्वी तर रसातळाला गेली, प्रजेची निर्मिती केल्यावरती राहतील कुठे. असं ते प्रार्थना करत होते ब्रह्मदेव. आणि त्यांच्या नाकातून अचानकपणे एक अंगठ्या एवढा एक वराह निघाला. अर्थात शिशु म्हणजे लहान बालक होतं वराहाचं, म्हणजे डुक्कर. वराहाला आपण मराठीत डुक्कर म्हणतो. वराह हा चांगला संस्कृतमधला शब्द आहे माझ्यामध्ये. तर हा वराह जो आहे हा छोट्याशा स्वरूपामध्ये होता. तो नाकाच्या छिद्रातून बाहेर आला आणि बघता बघता तो काही क्षणामध्ये हत्ती एवढा झाला. आणि नंतर काही क्षणामध्ये तो अतिशय प्रचंड झाला. अतिशय विराट असं त्याने रूप धारण केलं. सगळे लोक बघायला लागले की कोण आहे हा, काय माहिती. आणि प्रचंड आवाज त्याचा येत होता. त्याच्या गर्जनेचा आवाज जो आहे तो सर्व दिशेमधून त्याचा आवाज उमटत होता. आणि हे असं महाकाय रूप बघून सगळी लोक जे आहेत ते त्या ठिकाणी जमा झाले. आणि अर्थात ऋषीमुनीने अर्थात त्यांची स्तुती करायला सुरुवात केली या रूपाची. आणि त्याला लक्षात आलं की हे रूप फक्त भगवंतच धारण करू शकतो, आणखीन आहे कोण. आणि मग त्यांनी भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. अर्थात भगवंत जे आहेत ते मुनींच्या स्तुतीमुळे प्रसन्न झाले. त्यांचं रूप तर अतिशय भयानक होतं, कारण ते महाकाय पण होतं. असंही आपण बघतो की एखादा
जर हा अशा प्रकारचा पशुचा आपण कधी बघितला तर आपल्याला माहिती होतं किती खतरनाक दिसतो आणि त्याची शक्ती पण खूप असते आणि इतका महाकाय असेल तर आपण बघूनच घाबरून जाऊ. आणि म्हणून तर त्याचं जे रूप होतं ते अतिशय प्रचंड होतं. त्याच्या दाढा अतिशय धारदार आणि असे चमकत होते लांबून बघितल्यावरती. शरीर तर अतिशय कठोर होतं आणि त्याचा आवाज जो होता तो अक्षरशः ढगांचा गडगडाट झाला तर कसा होता तसा भीषण आवाज होता. आणि असे हे भयानक असं रूप भगवंतानी धारण केलं होतं. अर्थात भगवंतानी रूप धारण असं करण्याचे अनेक कारणं होती. त्याच्यामध्ये अर्थात पहिली गोष्ट म्हणजे पृथ्वीला वर आणायचं होतं आणि म्हणून भगवंतानी विचार केला की माझं काम हे आहे ते पहिलं करूया. आणि भगवंतानी अर्थात त्या पाण्यामध्ये बुडी मारली. रसातळाला पृथ्वी गेली होती आणि रसातळाला गेलेल्या पृथ्वीला भगवंत खाली गेले आणि दाढेवर धारण केलं. आपण हे चित्र बघतो कधी कधी. आणि भगवंतानी अर्थात हे अशा प्रकारचं वराह रूप धारण करून त्याने पृथ्वीला वर घेतलं आपल्या दाढेवर आणि ते वर आले. अर्थात वर जेव्हा ते आले तेव्हा मध्येच त्यांची भेट झाली हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाशी, जो अतिशय पराक्रमी होता. आणि त्याच्याशी पहिलं युद्ध झालं. अर्थात युद्ध घनघोर झालं. राक्षस खूप पराक्रमी होता आणि महाकाय गदा घेऊन आला होता लढाईसाठी. दोघांची घनघोर अशी लढाई झाली. सर्वत्र रक्ताचा पाट वाहायला लागले. सर्वत्र रक्त उडालं होतं आणि त्यामुळे भगवंताचं तोंडसुद्धा सगळं लाल झालं होतं. आणि असं भयानक हे युद्ध झालं. परंतु त्या युद्धामध्ये अर्थात भगवंताने हिरण्याक्षाचा वध केला. अर्थात वध केल्यावर ते सर्वच देव आणि सर्वच ऋषी जे होते त्यांनी परत एकदा भगवंताची स्तुती केली. म्हणाले भगवंता हे काम फक्त तूच करू शकत होतास आणि आज हे काम करून तू या पृथ्वीला भयानक अशा या दैत्यापासून मुक्त केलं आहेस. खरंच तुझं हे रूपसुद्धा बघणं आमचं नशीबच आहे. कारण तुझं सगुण साकार रूप कुठल्याही रूपात असलं तरी त्याचं दर्शन घेणं हे कठीणच आहे. बरोबर नाही का. वराह रूप असो ना तर नारसिंहाचं रूप असो, जेवढे काही त्यांनी अवतार घेतलेत भगवंतानी त्यातला कुठलाही अवतार प्रत्यक्ष दिसणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही आहे. त्यालासुद्धा पुण्यच पाहिजे. म्हणून ते सगळे ऋषीमुनी म्हणाले की आम्ही नशीबवान आहोत किंवा पुण्यवान आहोत की आपलं हे असं भयानक रूपसुद्धा आम्हाला बघायला मिळतं आणि आम्ही बघू शकतोय. हे आमचं नशीब, आपली कृपा आहे. अन्यथा असं दिसणं हे कठीण गोष्ट आहे. भगवंता आपण कृपा केलीत आमच्यावरती आणि या राक्षसाचा पण वध केलात. खरोखर किती चांगली गोष्ट केलीत. अशा प्रकारे त्यांनी भगवंताची खूप प्रचंड अशी स्तुती पण केली. भगवंताने अर्थात भगवंत त्याच्यावरती प्रसन्न झाले. भगवंताने पहिलं काम केलं असेल तर ती पृथ्वी जी आहे ती व्यवस्थित आणून स्थापित केली सहजगत्या अर्थात. आणि ती स्थापित केली अर्थात त्यांनी सुखरूप आणली होती. दैत्याच्या तावडीतून सुद्धा त्यांनी वाचवलं होतं आणि तिची त्यांनी स्थापना व्यवस्थित केली. आणि व्यवस्थित स्थापना केल्यावर अर्थात भगवंत अदृश्य झाले. या भगवंताला त्यांनी नाव दिलं आहे विश्वसेन. विश्वसेन हे आपल्या विष्णू सहस्रनामामध्ये एक नाम जे आहे ते विश्वसेन हे नाम पण भगवंताचं आहे आणि ते या ठिकाणी त्यांनी जे आहे ते वापरलेलं आहे भागवतामध्ये. तर अशा प्रकारे हा जो अवतार आहे हा अवतार घेऊन भगवंतानी अर्थात पृथ्वीचं रक्षण केलं, पृथ्वीवरच्या सर्वांचं रक्षण केलं आणि अर्थात हिरण्याक्षाचा वध केला. आणि अशा प्रकारे भगवंत अंतर्धानसुद्धा पावले, लगेच थांबले नाहीत. आणि ही कथा जेव्हा त्यांनी सांगितली विदुराला तेव्हा मैत्रेय मुनी हे म्हणाले की हे लक्षात ठेव विदुरा, हे जे काय भगवंताची जी काय चरित्र आहेत किंवा कथा आहेत या जो कोणी मनुष्य ऐकतो किंवा जो मनुष्य ही सांगतो, ऐकणाऱ्याने भक्तिभावाने ऐकावी आणि सांगणाऱ्याने भक्तिभावाने ऐकवावी किंवा सांगावी कोणाला तरी. ही दोन्ही क्रिया जरी आपण केल्यात तर या दोन्ही क्रिया करणाऱ्या व्यक्तीचं पाप जे आहे ते नाहीसं करण्याची शक्ती या कथेमध्ये आहे.
ही त्याची फलश्रुती आहे भागवतात दिलेली या कथेची. पण अट एक आहे की आपण भक्तिभावाने ही ऐकावी किंवा ऐकवावी. दोन्ही गोष्टीला सारखंच पुण्य आहे. म्हणून सगळ्या कथा ज्या आहेत भागवतामधल्या आपण भक्तिभावाने ऐका. नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण हे ऐकण्यापूर्वी आपल्याला फळ माहीत नव्हतं तरी पण आपण ऐकलीच ना भक्तिभावाने. आता आपण जास्त भक्तीने ऐकू पुढच्या कथा, पण हे फळ जवळपास सर्वच कथेमध्ये आहे. हे फळ आहे आणि इतरही काही फळ वेगवेगळे आहेत. वेगवेगळ्या कथांना आणि वेगवेगळ्या लीलांना यथावकाश आपल्याला समजेलच की कुठल्या प्रकारची लीला ऐकली तर काय प्रकारचं फळ मिळतं हे त्याने दिलेलं आहे. आपण व्रतवैकल्य करताना सुद्धा पहिले फळ काय मिळणार हे ठरवून व्रतवैकल्य करतो नाही का. कुठलं व्रत केलं तर काय मिळतं, मग कुठलं करूया असं नॉर्मली मनुष्य करतो. भागवतामध्ये तुम्ही सगळ्याच त्यांच्या लीला आणि कथा ऐका भक्तिपूर्वक. नक्कीच तुमचा पाप कमी होईल आणि चित्त शुद्ध नक्की होईल. असं तर हे तर जवळपास सगळ्याच कथेमध्ये आहे. परंतु त्यापेक्षा सुद्धा काही वेगळी फळं अजून दिलेली आहेत. म्हणून कथा मनपूर्वक आणि भक्तिपूर्वक ऐका. हा महत्त्वाचा भाग त्यांनी सांगितलेला आहे. आणि अशा प्रकारे ही कथा जी आहे ती अर्थात विदुरांना ऐकायला मिळाली. कोणाकडून तर मैत्रेय मुनींकडून ऐकायला मिळाली. त्याने असंही सांगितलं की भगवंताच्या ज्या कथा आहेत पुण्यमय आहेतच, परंतु खूप जर आपण ती अतिशय भक्तीने जर ऐकली म्हणजे कशी भक्ती असावी त्यांनी वर्णन करून सांगितलं की भक्ती कशी असावी. तर आपण आपल्या कानांची ओंजळ करून जर त्याचं श्रवण कराल, बघा गंमत कशी, तर अजून छान होईल. आता ते तर भागवताच्या सुरुवातीलाच सांगितलं की इंद्रियांचे सर्व प्याले इंद्रियांना प्याल्याच्या रूपात निर्माण करा की आहे असं समजा आणि त्या सगळ्या प्राशन करा असंही सांगितलं ना. म्हणजेच तुम्ही जीव ओतून पूर्ण एकाग्रतेने जर कथा ऐकली कुठलीही तर त्यातून प्रचंड पुण्य मिळणार हे 100% आहे. म्हणून भागवताची पारायणं करतात की भागवत कथा ऐकतात. याला महत्त्व काय तर ही सगळी त्याची फलश्रुती दिलेली आहे. म्हणून भागवत कथा जरूर ऐकावी. आणि कम्पॅरेटिव्हली या कथामय असल्यामुळे ऐकताना आनंद येतो, मजा येतो आणि फलश्रुती माहीत असल्यावर तिथं जास्त आनंद येऊ शकतो. अशी या पर्टिक्युलर कथेविषयी त्यांनी त्यांची फलश्रुती सांगितलेली आहे. विदुराला हे सगळं मैत्रेय मुनी सांगताहेत. आणि सांगत असताना अर्थात अनेक प्रश्न ते पुढेही विचारतात. ते म्हणाले की भगवंता ही कथा तर तुम्ही मला छान सांगितली, प्रश्नच नाही आहे, पण मला जरा हेही सांगा की हिरण्याक्षाचं युद्धच कशामुळे झालं. हिरण्याक्षाचं युद्ध झालं भगवंताबरोबर, भगवंताने वध केला हे समजलं, पण मुळामध्ये हिरण्याक्षाने युद्ध का केलं हे मला माहीत नाही आहे. म्हणून तुम्ही मला हे सांगा की हे असं का घडलं ते सांगा तुम्ही मला. तेव्हा ते म्हणाले काय छान प्रश्न विचारलास रे. अरे तू तर मला मूळ प्रश्न विचारलास. अशा प्रकारच्या कथा ऐकशील तर फारच तुला त्याचा लाभ होणार आहे. तर म्हणे जरूर मी तुला सांगेन, ऐक तू. या कथा ज्या आहेत त्या ऐकण्यासारख्याच आहेत. तो म्हणाला ऐक विदुरा, आता कथा ऐक, मी तुला सांगतो. तो म्हणाला की दक्ष जो होता, दक्ष, या दक्षाला मुलगी होती दिती नावाची. अर्थात त्याला अनेक होत्या मुली, पण त्याच्यामध्ये सती पण होती, दिती पण होती. तर ही जी दिती आहे हिची कथा त्यांनी सांगितली. तो म्हणाला की दितीचा विवाह जो आहे तो अर्थात कश्यप मुनींशी झाला होता. कश्यप हे अर्थात खूप मोठे मुनी होते. त्यांची एक पत्नी दिती होती आणि दुसरी अदिती होती. अदितींपासून देवाची उत्पत्ती झाली आणि दितीपासून अर्थात राक्षसांची निर्मिती झाली. ही जी दिती होती अर्थात तिची सख्खी बहीण होती अदितीची. म्हणजे सख्ख्या बहिणी आणि जावा जावा होत्या असंच म्हणायला हरकत नाही. तर अशा प्रकारे या दोघी बहिणी होत्या. तर त्या दितीची कथा त्यांनी सांगितली. ते म्हणाले की ही कथा ऐक, तुला ऐकण्यासारखी आहे. मग ती कथा त्यांनी सांगितली. ते म्हणाले की असं घडलं की हे जे कश्यप मुनी आहेत हे अर्थात खूप मोठे मुनी होऊन गेले. कश्यप
भगवंताचे परमभक्त होते, भगवंताची खूप भक्ती करायचे. त्यांचा आश्रम होता कश्यप मुनींचा, आणि या आश्रमामध्ये ते आपल्या पत्नीसह राहायचे. एक दिवस नेहमीप्रमाणे संध्याकाळची वेळ होती आणि अर्थात मुनिवर जे आहेत ते नेहमीप्रमाणे आपलं काही कर्म जे आहे धार्मिक करत बसले होते. आणि यज्ञशाळेत ते त्यावेळेस गेले होते आणि यज्ञशाळेत जाऊन काही त्यांनी आहुती वगैरे दिल्या होत्या आणि भगवंताचा अर्थात प्रार्थना करत ते बसले होते. संध्याकाळची वेळ होती, सूर्यास्ताची वेळ होती आणि हे सगळं ते करत होते. आणि तेवढ्यात त्या ठिकाणी दिती आली आणि दिती आली आणि तिने बघितलं तर आपले जे पतिराज आहेत कश्यप मुनी हे अर्थात यज्ञशाळेत बसलेले आहेत आणि भगवंताचं काहीतरी करतायत. तेव्हा ती तिकडे आली आणि म्हणाली, अहो माझं तुमच्याशी काम आहे. ते म्हणाले, काय काम आहे? मी इथे भगवंताची आराधना करतोय. तर ते म्हणाले, माझं काम काय आहे ते असं आहे की माझ्या मनामध्ये आता इच्छा निर्माण झाली, तुमचा सहवास सुख उपभोगायची इच्छा निर्माण झाली, तेव्हा माझ्यावर कृपा करा. माझ्या वडिलांनी तुमच्याशी विवाह करून दिलेला आहे. विवाह करण्यापूर्वी आम्हाला त्यांनी विचारलं होतं वडिलांनी की तुम्हाला कोण पती हवा आहे. तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं, तुम्ही जो माझ्यासाठी निवडाल तो योग्यच असेल याची मला खात्री आहे, असं मी विश्वास दाखवला होता. आणि म्हणून माझ्या वडिलांनी दक्ष प्रजापतींनी तुमच्याशी विवाह करून दिला. तुम्ही ऋषी आहात, आश्रमात राहता, मी राजाची कन्या, महालात राहायचे, परंतु मी तुमच्यावर विश्वास दाखवला, वडिलांवर विश्वास दाखवला आणि तुमच्याशी विवाह केला आणि या आश्रमात येऊन राहिले आहे. तेव्हा हे सगळं लक्षात ठेवा आणि माझी इच्छा आपण पूर्ण करा. माझ्या ज्या इतर सवती आहेत त्यांना अनेक पुत्र झालेले आहेत आणि मला मात्र झालेले नाहीत. तेव्हा माझ्या मनामध्ये अर्थात ही गोष्ट खूप चलते आहे की माझ्या सवतींना मुलं झालेत आणि मला काहीच झालं नाही, आणि ही गोष्ट माझ्या मनाला फार लागलेली आहे. आणि म्हणून माझ्या मनात अशी इच्छा की आपण आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर संग करावा, मला ते सुख द्यावं. कामदेव जो आहे तो माझ्या शरीरामध्ये शिरलेला आहे असं आपण समजायला हरकत नाही. त्यामुळे मला हे सुख तुमच्याकडून आता पाहिजे आहे, तरी माझ्यावर कृपा करावी असं तिने आपल्या पतीला सांगितलंय, जो अर्थात यज्ञशाळेमध्ये बसला होता. अर्थात अशा प्रकारे तिने कश्यपांची प्रार्थना केली, सांगितलं की माझं काम काय आहे ते. तेव्हा त्याने अतिशय शांतपणे उत्तर दिलं. बघा त्याने उत्तर किती छान दिलं. ते म्हणाले अतिशय चांगल्या वाणीने, मधुर वाणीने म्हणाले, काय हे अधीर असणाऱ्या प्रिये, की अधीर म्हणजे काय, की जिला धीर नाही, जी थांबायला तयार नाही, अशी अधीर. धीर आणि अ लावला की अधीर झाला. नाश ला अ लावला की अविनाश झाला. अशब्दाला खूप महत्त्व आहे. तसंच धीर आणि अधीर. अधीर होणं म्हणजे धीर नाही, तुझा धीर संपलेला आहे, तुझा संयम संपलेला आहे, अशी माझी प्रिय. तुझी जी इच्छा आहे ती मी नक्कीच पूर्ण करणार, हे लक्षात ठेव. तुझ्या मनात जी इच्छा निर्माण झाली ती नक्की पूर्ण करेन. का करेन? त्याचं कारण आहे. अरे जिच्यामुळे मला धर्म, अर्थ, काम आणि मोक्षसुद्धा यथावकाश लाभेल अशी माझी पत्नीच आहे ना, तिच्या थ्रूच तर मला मिळणार आहे. मग अशा माझ्या या पत्नीची इच्छा का पूर्ण करणार ना, मी जरूर करीन. आणि मी गृहस्थाश्रमी आहे, जरी मुनी असलं तरी मी गृहस्थाश्रम स्वीकारलेला आहे. आणि अर्थात तू तर माझी अर्धांगी आहेस, त्यामुळे मी तुझ्यावर असाही माझा भार टाकलेला आहे आणि तू सगळा तू व्यवस्थित सांभाळते आहेस. आणि त्यामुळे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करे हे माझं पण काम आहे. आणि म्हणून नक्की ही तुझी इच्छा मी पूर्ण करेन यात शंका नाही, करणारच आहे.
तुला संतान प्राप्तीची इच्छा झाली आहे, काही चुकीचं नाही आहे, सगळ्या स्त्रियांना वाटतं, बरोबर आहे. पण फार महत्त्वाचं आहे ग. पण माझं एक म्हणणं आहे जे तू शांतपणे ऐकावं अशी माझी इच्छा आहे. काय इच्छा आहे माझी शांतपणे ऐकावी अशी? बोला काय ते, लवकर बोला. तेव्हा कश्यप मुनी म्हणाले असं आहे की आता जो मुहूर्त आहे सध्याचा तो फार खराब आहे, त्यामुळे आताची वेळ काही चांगली नाही आहे. तेव्हा तू थोडा वेळ थांब. हा जो काही वेळ सध्या चालू आहे हा वेळ काही शुभ वेळ नाही आहे, हा अशुभ वेळ आहे. म्हणून थोडा वेळ थांब. हा अशुभ वेळ जो आहे तो संपू दे, आणि हा अशुभ वेळ संपला की नंतर तू जे काय म्हणशील ते मी करायला तयार आहे. लक्षात ठेव की हा जो वेळ आहे, या वेळेस जर मी तुझ्याशी रत झालो तर लोक माझी निंदा करतील. लक्षात ठेव की तू एक सामान्य स्त्री आहेस, तू काही केलंस तर तुला काही होणार नाही किंवा तुला कोण म्हणणार नाही. पण मी एक ऋषी आहे, ज्ञानी ऋषी आहे, मला सगळं माहीत आहे. आणि माहीत असताना जर मी असं केलं तर ती फार मोठी चूक होईल. आणि म्हणून तू एक मुहूर्त म्हणजे निदान काही वेळ तरी थांब. ती म्हणाली की तिने काय उत्तर, ती म्हणली मला माहीत नाही, मी थांबणार नाही, मला थांबायला वेळ नाही, माझी आता इच्छा आहे, तुम्ही माझी इच्छा आता लगेच पूर्ण करावी. ते म्हणाले बाई गं तुला समजत नाही की काय आहे ते. अगं ही वेळ किती खराब आहे तुला मी सांगतो की आता या संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्ताच्या वेळेस भूतपिशाचाचे स्वामी म्हणजे भगवान शंकर जे आहेत ते संध्याकाळी फिरायला निघतात. जसे आम्ही फिरायला निघतो तसे भगवंत पण निघतात संध्याकाळी, पण सूर्यास्ताच्या आसपास. आणि अर्थात ते त्यांच्याबरोबर भूतगण बरोबर घेऊन निघालेत. जसं आम्ही फिरायला निघालो तर पती पत्नी किंवा मित्रमैत्रिणी असू शकतात. रुद्राचे अर्थात अनुयायी फक्त भूत आणि प्रेतच आहेत ना. आणि म्हणून हे सगळे गण जे आहेत भूतप्रेत ते संध्याकाळच्या वेळेस भगवंताच्या बरोबर फेरफटका मारायला निघतात. अर्थात नंदीवर बसतात ते आणि मग निघतात. आणि त्यांच्याबरोबर हे लाखो भूतप्रेत जे आहेत ते पण त्यांच्याबरोबर फिरत आहेत. मला स्पष्ट दिसतंय, तुला दिसत नाही पण मला दिसत आहेत की हे भूतनाथ जे आहेत हे आता नंदीवर बसलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर हे सगळे भूतप्रेत सुद्धा बरोबर आहेत आणि ते फिरत आहेत सगळीकडे. त्यांचं मला शरीर पण अगदी स्वच्छपणे दिसतंय. त्यांची कांती अतिशय चांगली आहे. त्यांनी सर्वांगाला भस्म लावलंय. भस्म पण कुठलं आहे? चिता भस्म लावलंय, साधं भस्म नाही. आणि अर्थात त्यांच्या डोक्यावरती चंद्रमा पण मला दिसतोय. गळ्यामध्ये नाग दिसत आहेत. त्यांचा कंठ निळा आहे, नीलकंठ. त्यांचा तिसरा डोळा सुद्धा मला स्पष्टपणे दिसतोय. आणि असे हे भूतनाथ जे आहेत ते सध्या फेरी मारायला बाहेर पडलेले आहेत. तेव्हा बाई ग तू सांभाळून राहा. आता मला तू काहीही सांगू नकोस. आताची वेळ काही चांगली नाही आहे. अशा वेळेस लोक खूप सांभाळून राहतात. तेव्हा तू माझं ऐक आणि आता मला आग्रह करू नको, थोडासा थांब, थोडा वेळ जाऊ दे, नंतर तुझ्या मनातली इच्छा मी नक्की पूर्ण करीन. हे मी तुला ठामपणे सांगतो, अगदी नक्की सांगतो की असं होईल. पतीने अतिशय चांगल्या प्रकारे समजूत घातली. कश्यप मुनीने अतिशय खूप चांगल्या प्रकारे तिला सांगितलं समजावून की काय आहे काय नाही आहे. परंतु दितीला हे सगळं ऐकून काहीही परिणाम झाला नाही दितीवरती. दिती कामातूर झाली होती. आणि कामातूर झालेला जरा काय म्हणतात संस्कृतमध्ये आपण माहिती आहे, ही ऐकलेली आहे ओळ. कामातुराणाम भयम न लज्जा, ही म्हण तर आपण ऐकलेलीच आहे की एकदा का कामवासना मनात घुसली की त्याला भय आणि लज्जा. भय तर नाहीच, रात्री अपरात्री कुठे किल्ल्यात जाऊन बसतात, कुठे जाऊ शकत नाही तिकडे इकडे बसतात, म्हणजे भय संपलं, लज्जा तर नाहीच. ते तर बघतो आपण बीचवर पण बसलेले असतात दिवसा उजेडी. भय सोडून त्या दिवसा लज्जा पण नाही. हे तर म्हणलेलंच त्या
सुभाषितामध्ये किती यथोचित आहे. आणि या ठिकाणी पण हीच गोष्ट घडली. दितीला कामवासना अनावर झाली आणि म्हणून ती पतीचं काहीही ऐकायला तयार नाही. आपले पती ऋषी आहेत एवढे मोठे, आपल्या चांगला हेतूने ते सांगतायत, आपलं त्यात भलं होणार आहे, हे सगळं ती विसरून गेली. ती ऐकायला तयार नव्हती. ती म्हणाली, मला तुम्ही काही सांगू नका. माझ्या मनात इच्छा निर्माण झालेली आहे, ती तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायलाच पाहिजे. मला तुमचे हे सगळे जे काय धर्म तुम्ही सांगताय मला काय ऐकायचं नाही. मला आत्ताच्या आत्ता तुमच्याबरोबर सहवास पाहिजे. तरी पण ते म्हणाले, नको ग असं करूस, तू समजून घे ग बाई, थोडासा संयम पाळ ग. तरी ते सांगण्याचा प्रयत्न करतायत. दितीने बघितलं की हे काय ऐकायला तयार नाहीत. तिने सरळ सरळ आपल्या नवऱ्याच्या वस्त्राला हात घातला. बोला आता इतकी तिची परिस्थिती हे झाली की कामवासना इतकी प्रबल झाली की तिने नवऱ्याची जी काही भगवंताचं जे काही ते करत होते त्याच्यामध्ये व्यत्यय निर्माण केला एक प्रकारे. आणि अर्थात असं जेव्हा तिने केलं तेव्हा त्यांचा नाईलाज झाला. ते म्हणाले, ठीक आहे, आता तुझी इच्छा आहे, ठीक आहे. त्यांनी देवाला नमस्कार केला. म्हणे, भगवंत माफ करा, तुझी जी काही मी उपासना करतो ते अर्धवटच होते, मला क्षमा करा. बस भगवंताला नमस्कार केला, उठले यज्ञयाग सोडून आणि म्हणले, चल तुझी इच्छा पूर्ण करतो. आणि अर्थात त्यांनी तिच्याशी रत झाले आणि तिची इच्छा पूर्ण केली. यथावकाश हे सगळं झाल्यावरती ते परत स्नान करायला पहिले गेले. शुचिरभूत झाले, प्राणायाम केला, मौन धारण केलं परत. आणि मग परत एकदा आपल्या गायत्रीचा जप करायला बसले. अर्थात जेव्हा अशा प्रकारची घटना घडते तेव्हा गायत्रीचा जप करणं फार महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे जेव्हा एखादी गोष्ट चूक आपल्याकडून घडते तेव्हा गायत्रीचा जप करा असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कधी कधी चुकीच्या गोष्टीवरती थोडंसं मलमपट्टी होते. ही शक्ती गायत्री मंत्राची आहे. आणि म्हणून त्यांनी गायत्रीचा जप सुरू केला, कारण त्यांच्या हातून चूक घडली होती यात शंकाच नव्हती. आणि त्याचा त्यांना पश्चाताप होत होता, परंतु काय करणार, त्यांचा नाईलाज होता. त्यांनी शांतपणे गायत्रीचा जप सुरू केला. यथावकाश दितीला सुद्धा सगळा तिचा कामवेग जेव्हा उतरला तेव्हा तिला पण लाज वाटायला लागली. अरे रे 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 रे, आपण काय केलं, हे काय केलं आपण? आपल्या पतीने आपल्याला काय सांगितलं होतं आणि काय उपदेश केला होता आणि पण काय केलं याची तिला जाणीव झाली. जाणीव झाल्यावर करायचं काय? काय तोंड राहिलं दाखवायला पतीला? काय जाऊन पतीशी बोलू? काही समजेना. मग तिने मान खाली घातली आणि फक्त ती पतीच्या समोर जाऊन फक्त उभी राहिली. थोडा वेळ तिला काय बोलावं समजेना. पती तर आपले छानपैकी गायत्रीचा जप करत बसले. ते म्हणले, आता काय घडायचं ते घडलंच आहे, आपण आपला जप करू गायत्रीचा, तेच बरं आहे. थोड्या वेळाने दितीनेच आपलं मौन तोडलं. पती तर काय बोलणार नाही असं लक्षात आलं. मनात म्हणले असेल, पतीने भरपूर काय बोलून झालं, मीच काय ऐकलं नाही, आता माझाच काहीतरी सांगायला पाहिजे. मग तिने त्यांना हाक मारली. म्हणाले, ब्रह्मन, मी आपला खूप अपराध केला आहे. मी आपला खूप अपराध केला आहे आणि आपलाच केला आहे एवढा नव्हे तर या रुद्राचा पण थोडासा मी अपराध केला आहे. खरं पाहिलं तर जेव्हा हे रुद्र किंवा हे भगवान शंकर जेव्हा अशा प्रकारे तिथून जात असतात त्यांच्या गणांसह, तेव्हा मी अशा प्रकारचं कृत्य करायला नव्हतं पाहिजे. परंतु काय करू, माझी वासना जागृत झाली आणि माझा संयम सुटला. आपला उपदेश इतका असून पण मी त्याला बाजूला ठेवलं आणि नको ती गोष्ट केली. खरंच आता काय होईल मला माहीत नाही. आपलं न ऐकण्याचं एक पाप आहे माझ्या डोक्यावर की पतीची आज्ञा ऐकली नाही, एक पाप घडलं. दुसरं पाप म्हणजे अर्थात भूतनाथ जे आहे ते तिथून जात होते तरी मी हे सगळं केलं जे करायला नव्हतं पाहिजे. आता माहीत नाही काय होईल. आपली तर मी प्रार्थना करतेच की माझ्यावर कृपा कर, परंतु मी महादेवांची पण प्रार्थना करू इच्छिते. तसे ते खूप चांगले पण आहेत. महादेव जरी क्रोधिष्ठ असले
तरी पण ते दयाळू पण तितकेच आहेत. त्यांना जर कोणी प्रार्थना केली तर प्रसन्न पण लवकर होतात. आणि त्यामुळे नक्की ते माझ्यावर पण कृपा करोत. ते दुष्ट लोकांना नक्कीच त्यांना दंड देतात, परंतु स्त्रियांवर त्यांचा फार प्रेम आहे. स्त्रियांवर ते शासन कधी करत नाहीत. आणि मी एक स्त्री आहे म्हणून ते माझ्यावर दया दाखवतील. आणि शिवाय आणखीन पण एक गोष्ट आहे ना, अहो ते सतीचे पती आहेत आणि सती माझी सख्खी बहीण आहे, म्हणजेच ते माझे मेव्हणे पण आहेत. मग असे हे माझे मेव्हणे असलेले, माझ्या सतीचे पती असलेले जे रुद्र आहेत त्यांना मी नमस्कार करते. त्यांची मी प्रार्थना करते की हे महादेवा, मला क्षमा करा आणि माझ्यावर कृपा करा, माझ्यावर प्रसन्न व्हा. जी काही चूक माझी झाली आहे त्या अक्षम्य चुकीबद्दल आपण मला क्षमा करा, दंड देऊ नका. कुठलीही चुकीची गोष्ट किंवा चुकीचं फळ त्याचं मला मिळू देऊ नका, ही माझी प्रार्थना आपल्या चरणी आहे. अशा प्रकारे दिती जी आहे ती प्रार्थना करत राहिली. एकीकडे पतीची क्षमा मागितली आणि दुसरीकडे भगवान शंकरांची ती करुणा भागते की मला माफ करा, मला माफ करा, माझ्यावर कृपा करा, तुमचं माझं नातं आहे विसरू नका. काय काय प्रकारे करते बघा. खूप घाबरली होती ती. थोडा वेळ ती अशा प्रकारे प्रार्थना करत राहिली. प्रार्थना करत असताना तिचं अंग कापत होतं, कारण अपराधच तिने खूप मोठा केला होता. कश्यप मुनी म्हणाले, बघ मी तुला सांगितलं होतं ना की थोडासा संयम कर, पण त्यावेळेस तुझं मन हे वासनेने भरलेलं होतं. तुझ्यावरती काम वासना जी आहे ती पूर्ण तिने तुला कब्जा घेतला होता तिचा. आणि तुला त्यावेळेस हेही भान नव्हतं की वेळ पण अशुभ होती. मी तुला इतकं समजावलं पण तू ऐकलं नाहीस. माझा अपमान केलास तर ठीकच आहे, ते सोडून दे, परंतु भगवान शंकरांचा पण तू अपमानच केलायस ना. तेव्हा तुला मी काय म्हणू. तुला हाक मारताना मला असं मारा वाटतं की तू अमंगल स्त्री आहेस, कारण तू आता अमंगल झाली आहेस. अगोदर अमंगल नव्हतीस, कारण तू ज्या प्रकारचं हे कृत्य केलंयस इतकं समजावून सांगून सुद्धा, त्यामुळे तुझं मंगलता आता नष्ट झाली, तू अमंगल स्त्री झाली आहेस. आणि म्हणून मी तुला सांगतो ती इतकी प्रार्थना जरूर करतेस ठीक आहे, परंतु तरी सुद्धा तुला 2 पुत्र होतील जे अमंगल असतील आणि अधम असतील, हे लक्षात ठेव. असं कश्यप मुनीने सांगितलं. म्हणाले त्याच्या पुढे ऐक, हे अधम असतील, अमंगल असतील आणि अतिशय दुष्ट पण असतील. हे अनेक निरपराध लोकांना मारतील, त्यांच्यावर अत्याचार करतील, स्त्रियांवर ते खूप अत्याचार करतील, चांगल्या साधू संतांना खूप त्रास देतील आणि अनेक पाप करतील. ते असे तुला 2 पुत्र होतील, लक्षात ठेव. 1 नाही होणार, 2 पुत्र होतील. आणि अर्थात या पुत्रांचं हे पाप बघितल्यावरती अर्थात त्यांचा वध करण्यासाठी प्रत्यक्ष भगवंत अवतार घेतील आणि अर्थात त्यांचं पारिपत्य करतील. अशा प्रकारची भविष्यवाणी कश्यप मुनीने सांगितली. भविष्यवाणी ऐकल्यावरती दितीची भावना जी होती संमिश्र होती. दिती म्हणाली, प्रभो माझी हीच लायकी आहे, हो मी केलीच आहे चूक अशी की काय होणार, शेवटी केलेल्या गोष्टीचं फळ तर मिळणारच आहे. कर्म तुम्ही एकदा केलं, पश्चाताप किती करा, परंतु कर्माचं फळ हे अटळ आहे ना. त्यामुळे तिने कर्म तर केलंच होतं, पश्चाताप तिला होत होता, बरोबर आहे, परंतु केलेल्या कर्माचं फळ होणारच आहे ना. आणि म्हणून ती म्हणाले, मला लक्षात आलं की आता हे काय होणार आहे, माझ्या या कर्माचं हे फळ आहे. पण तरीसुद्धा मला त्यातल्या त्यात थोडंसं एक बरं वाटलं. माझे 2 पुत्र होणार आहेत, ते अमंगल असणार हे आता ठरलेलंच आहे. परंतु शेवटचा भाग ऐकून मला थोडंसं बरं वाटलं की माझे मुलं भले असतील अमंगल, भले असतील खूप अपराधी, खूप अधम असतील, हे सगळं बरोबर जरी असलं तरी पण शेवटचा भाग मला ऐकून थोडंसं बरं वाटलं की प्रत्यक्ष भगवंताच्या हातून त्यांचा संहार होणार आहे. हा महत्त्वाचा भाग आहे. त्यांना त्यांचं मरण जर एखाद्या ऋषी मुनींच्या किंवा ब्राह्मणाच्या शापाने आलं असतं तर ती फार खतरनाक गोष्ट होती, ती फार खराब गोष्ट आहे.
मृत्यू होता कामा नये. भगवंताच्या हातून वध झाला तर चांगली गोष्ट आहे, पण एखाद्या ऋषीमुनीने जर शाप दिला तर तो शाप जास्त हानिकारक आहे. आणि म्हणून ते होण्यापेक्षा भगवंताच्या हातून जर मृत्यू आला तर मला आनंदच आहे. हे मला थोडंसं बरं वाटलं ऐकून. परंतु माझा अपराध नक्कीच मोठा आहे आणि त्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. काय करू मला समजत नाही आहे. परंतु आपण तरीसुद्धा माझ्यावर कृपाच केली असं मला वाटतं, पतीला म्हणते. कारण आपण जो शेवटचा भाग सांगितला त्यामुळे मला तुम्ही एक प्रकारे उशाप दिला असंच मला वाटतंय. खरोखर माझं कृत्य नक्कीच निंदनीय होतं. आपण मला त्यासाठी शिक्षा दिली तरी हरकत नाही. अशा प्रकारे दिती कश्यप मुनींना म्हणते. कश्यप मुनी म्हणाले, बघ आता जे काय कर्म केलं जरी चुकीचं असलं तरी एक गोष्ट तू चांगली केलीस की पश्चाताप तुला झालेला आहे. आणि तो तू अगदी जाहीरपणे सांगितलंस की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि त्याचं मला प्रायश्चित्त तुम्ही काय द्याल ते मी भोगायला तयार आहे आणि त्याचं तुला खरोखरच दुःख झालं आहे. हा थोडासा बरा भाग आहे. कारण काय की चूक माणसाची होते पण पश्चाताप होणं मनापासून हा महत्त्वाचा भाग आहे. उगीच लोकांनी सांगितलं म्हणून हो मला वाईट वाटतं, आय एम सॉरी म्हणली खलास. सॉरी म्हणजे सगळ्यात सोपा भाग आहे. इच्छा नसेल तरी सॉरी म्हणलं की त्या माणसाला माफ करावंच लागतं. पण हा खोटा भाग आहे. खरंच जर तुम्हाला वाईट वाटलं असेल माझी चूक झाली तर त्याला म्हणा आय एम सॉरी नाही, मला क्षमा करा असं म्हणायला जरा कठीण जातं. बघा तुम्ही सॉरी म्हणणं तुम्हाला सोपं, हां आय एम सॉरी, हा चुकून झालं असेल तर आय एम सॉरी म्हणणं एकदम इझी आहे. पण तुम्ही छान मराठीत म्हणा की माझ्या हातून जर कळत नकळत जर तुमची चूक झाली असेल, माझ्याकडून जर तुमचं मन दुखावलं गेलं असेल तर मला खरंच क्षमा करा असं म्हणा. बघा हे म्हणताना तुम्हाला कठीण जाईल कारण ती खरी क्षमा याचना आहे. सॉरी काही केलं तरी सॉरी म्हणलं की संपला विषय, पडदाच टाकावं लागतं त्या माणसाला. पण ती मनपूर्वक सॉरी नाही, ती क्षमा याचना मनपूर्वक नाही. पण या ठिकाणी मात्र जेव्हा मनपूर्वक तिने हे म्हणलं असल्यामुळे ते त्यांना लक्षात आलं. कश्यप मुनी म्हणाले तू मनपूर्वक पश्चाताप केला ना, ही गोष्ट चांगली केलीस. कारण पश्चातापामुळे सुद्धा बऱ्याचशा गोष्टी कमी होतात. आपलं थोडंसं घडलेल्या पापाचा काही भाग थोडासा हलका होऊ शकतो, उशाप मिळू शकतो. तर आता हे लक्षात ठेव की तुला जे काही पुत्र होणार आहेत त्यातले काही नक्की असे होणारच आहेत, ते तर आहेच. परंतु भगवंत त्यांचा उद्धार करणार हा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि एक पुत्र तुझा जो आहे तो इतका चांगला होणार आहे की त्याचा सन्मान अनेक सत्पुरुष पण करतील. तो महान भक्त होईल भगवंताचा, अतिशय महान भक्त होईल की त्याच्या भक्तीची लोक उदाहरणं देतील. त्याची भक्ती अशी असेल की लोक त्याच्याकडे बघतील आदर्श भक्त म्हणून. तो जरी तुझा पुत्र असला, तुझे इतर पुत्र जरी असे असले तरी पण हा त्याला अपवाद असेल एक भक्त. त्याचा कोणीही शत्रू असणार नाही, सगळे त्याचे मित्रच असेल की त्याला प्रत्येक गोष्टीविषयी प्रेमच असेल. त्याच्या मनामध्ये कधीही कुठल्या व्यक्तीविषयी द्वेष भावना येणार नाही, फक्त प्रेम भावना त्याच्याकडे असेल. आणि असा हा महान असा भगवंताचा भक्त होणार आहे हा एक जो पुत्र आहे तो. आणि ज्याला प्रत्यक्ष भगवंताचं सुद्धा दर्शन होईल हेही लक्षात ठेव. असा असणार आहे हा. आणि त्याला जो मुलगा होईल तो सुद्धा भगवंताचा भक्त होईल हेही लक्षात ठेव. अशा प्रकारे काही भाग जो तुझा आहे तो चांगला होणार आहे, काही मात्र अर्थात शापवाणीसारखंच काही गोष्टी घडणार आहेत. परंतु तुझा एक मुलगा आणि नातू प्रचंड भक्त होणार आहे. आणि जरी तुझ्या मुलाचा वध होणार असला तरी पण त्यांचा वध भगवंताच्या हातून होणार आहे. ही किती मोठी गोष्ट, चांगली गोष्ट आहे. आणि त्यामुळे अर्थात त्यांचा उद्धारच होणार आहे. आणि अर्थात नीतीला हे माहीत होतं की भगवंताच्या हातून ज्याचा वध होतो त्याला मोक्षप्राप्तीचा आहे, त्याचा उद्धार आहेच आहे. आणि म्हणून तिला या गोष्टीचा आनंद झाला की चला माझ्या हातून चूक झाली हे नक्कीच आहे, परंतु तरीसुद्धा माझ्या पतीने मला कुठला शाप दिलेला नाही आहे.
मला त्याने हेच सांगितलं की ठीक आहे, जे काय झालं त्याचा काही भाग तुला भोगावा लागेल, परंतु तुझी पश्चाताप बुद्धी ही चांगली आहे आणि म्हणून पुढे भाग असा पण होणार आहे. म्हणून पश्चाताप होण्याला फार महत्त्व आहे. चूक आपली कधीही होऊ शकते, कोणाकडून सुद्धा चूक ही थोडीफार होऊ शकते, परंतु पश्चाताप होणं फार महत्त्वाचं आहे. ते जर झालं तर मग आपण समजा की काय हरकत नाही, परत ती चूक होऊ नका देऊ, पण हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे हे सगळं घडलं. अर्थात या गोष्टीनंतर दितीला गर्भधारणा झाली. दितीने कश्यपांचं ते तेज आपल्या उदरामध्ये 100 वर्ष ठेवलं. 100 वर्ष ठेवलं. बघा, तिची अशी इच्छाच नव्हती की आपली गर्भधारणा झाल्यावरती गर्भ बाहेर यावा. कारण का, आता हा गर्भ काय होणार हे तिला माहीत होतं की आता जो काही पुत्र मला होईल, हा पुत्र जगाचं अकल्याणच करणार आहे. त्यामुळे हा जर नाही झाला तर बरं होईल. आणि म्हणून ते जे कश्यप मुनींचं होतं किंवा वीर जे होतं ते त्यांनी उदराच्या आतमध्ये धारण करून 100 वर्षापर्यंत ठेवलं. पण त्या तेजामध्ये सुद्धा इतकी शक्ती होती की त्या शक्तीमुळे जे सूर्य वगैरे जे इतर काही जे प्रकाश देणारे जे हे होते त्यांचं तेज कमी व्हायला लागलं. त्या गर्भामध्ये इतकी शक्ती होती. बघा, तो गर्भ खराब असेल कदाचित, परंतु गर्भधारणा कोणापासून झाली होती तर ऋषींपासून झाली होती. आणि म्हणून ते जेव्हा धारण जास्त वेळ करून ठेवले त्याचाही विपरीत परिणाम व्हायला लागला की सूर्य वगैरे जे प्रकाश देणारे जे सगळे हे होते त्यांचा सुद्धा प्रकाश क्षीण व्हायला लागला. सगळे लोकपाल जे होते, अष्टलोकपाल, दिक्पाल सगळे जे होते ते सगळे त्यांचं तेज कमी व्हायला लागलं. इंद्राचं पण तेज कमी व्हायला लागलं. तेव्हा त्यांनी विचार केला आता काय करावं. ब्रह्मदेवाकडे जावं, ज्यांनी सर्वांची निर्मिती केली त्यांना जाऊन सांगावं. सगळे लोक ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, अहो भगवंता काय होत चाललंय बघा, सगळीकडे प्रकाश कमी कमी होत चाललाय. सूर्यदेवाची शक्ती कमी होत चालली आहे, त्याचं तेज कमी होत चाललंय. हे जे लोकपाल आहेत त्यांची सुद्धा शक्ती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आणि अर्थात सर्व दिशा अंधारमय होत चालल्यात आणि त्यामुळे सगळीकडे हाहाकार माजलाय की असा अवेळी अंधकार का होतोय लोकांना समजेना. लोक घाबरलेले आहेत. तेव्हा भगवंता आता आपणच आम्हाला सांगा की काय करावं. पहिली गोष्ट म्हणजे हे सांगा की असं का होतंय. आपण या जगाची निर्मिती केली आहे. आपण सर्वांचे मुकुटमणी आहात. आपल्याकडे सर्व ज्ञान आहे. माया पण आपली आहे असं आम्हाला वाटतं. सगळं जग आपणच निर्मिती केली, तेव्हा हे काय लीला चालू आहे आम्हाला काही समजत नाही आहे. हा अवेळी अंधकार काय करतो हे आम्हाला नीट काय समजत नाही आहेत. आणि अवेळी असा अंधार पडल्यामुळे लोकांची सगळी कर्म थांबली आहेत. कारण अर्थात दिवस आणि रात्र जे होते त्याप्रमाणे आमची कर्म होतात. दिवसा वेगळी कर्म, रात्री वेगळी कर्म, हे आहेच ना. आणि ही सगळी कर्म जी आहे ते थांबली आहेत. स्टँड स्टील ज्याला आपण म्हणतो ती परिस्थिती झाली आहे. तेव्हा भगवंता आपण आमच्यावर कृपा करा. सांगतायत ते कोणाला, अर्थात ब्रह्मदेवाला, की आमच्यावर कृपा करा. आमचाच नव्हे सर्व लोकांचा, सामान्य लोकांचा सुद्धा ही समस्या निर्माण झालेली आहे. सगळे दुःखी झाले आहेत. तेव्हा सर्वांच्या वतीने आम्ही आपल्याला विनंती करतो, काहीतरी करा. अशा प्रकारे त्यांनी अगदी मनपूर्वक प्रार्थना केली. ब्रह्मदेवानी सगळी प्रार्थना ऐकली आणि म्हणाले, काय आहे, तुमची प्रार्थना मी ऐकली. काळजी करू नका, तुमचं दुःख लवकरच दूर होईल. माझे जे पुत्र आहेत, कोण, मानसपुत्र सनकादिक ऋषी, हे एका ठिकाणी थांबत नाहीत. हे अर्थात सगळीकडे चारी दिशेला किंवा सर्व लोकांमध्ये फिरत आहेत. का फिरत आहेत तर लोकांना उपदेश करण्यासाठी.
त्यांचं एकमेव उद्देश आणि ध्येय एकच आहे की भगवंताची उपासना करणं. बाकी कुठलंही कर्म किंवा कुठलीही अपेक्षा त्यांची नाही. ते निष्काम भावाने भगवंताची आराधना करतात आणि म्हणून त्यांचं रूप विष्णुमयच आहे. म्हणून भगवंत त्यांच्यावरती अतिशय 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 प्रसन्न आहेत. आणि ते सुद्धा अनेक ठिकाणी जातात आणि भगवंताचंच लीला सांगतात, भगवंताच्या कथा सांगतात, भगवंताची स्तुती करत असतात. असे हे माझे सनकादिक नावाचे हे जे मुलं आहेत हे अशा प्रकारे करतात. आणि असे हे सध्या खूप फिरतायत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणून तिसऱ्या ठिकाणी फिरतायत. आणि अर्थात फिरत फिरत जेव्हा त्यांची सगळी जगाची प्रदक्षिणा पूर्ण होते तेव्हा ते शेवटी जातात वैकुंठाला. सगळीकडे जाऊन आल्यावरती त्रिलोकात ते जातात आणि शेवटी कुठे जातात तर वैकुंठाला जातात. आणि अर्थात तिथे गेल्यावरती कोणाचं दर्शन घेतात तर अर्थात भगवंताचं दर्शन घेतात, विष्णूंचं दर्शन ते घेतात. अर्थात वैकुंठ जो आहे त्याला तटबंदी आहे. दरवाजे 6 तटांचे दरवाजे आहेत त्याला. तेव्हा हे दरवाजे पार करत करत मला आता दिसतंय सध्या काय होतंय ते डोळ्याने दिसतंय की माझे हे पुत्र आता काय करतायत. तर ते सध्या वैकुंठामध्ये पोहोचलेले आहेत आणि जे दरवाजे आहेत ते एकामागे एक पार करत निघालेले आहेत. आणि पार करत 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 ते 7व्या दरवाजावर पोहोचलेत. आणि 7व्या दरवाजावर जेव्हा ते पोहोचलेत आणि तिथे त्यांनी काय बघितलं असेल तर 2 देव तिथे उभे आहेत त्यांच्या या 7व्या दरवाजापाशी. त्यांची वेशभूषा जी आहे ती अर्थात थोडीशी भगवंतासारखीच आहे. त्यांचा रंग जो श्यामवर्ण आहे, कुंडले परिधान केलेत, किरीट आहे त्यांच्या डोक्यावर, वनमाला घातलेली आहे आणि अशा प्रकारचे हे तिथे उभे आहेत. पण त्यांच्या डोळ्यामध्ये थोडासा क्रोध दिसतोय. त्यांच्या चेहऱ्यावर पण सध्या त्यांना क्रोध दिसतोय आणि ते थोडंसं क्रोधमय अशा नजरेने या सनकादिक ऋषींकडे बघता आहेत. सनकादिक ऋषी अर्थात शांतपणे निशंक मनाने तिकडे आले आहेत. ते सगळ्या ठिकाणी निशंक मनाने जातात. दिसायला तर ते कुमार आहेत, तरुण असे, परंतु त्यांचा चेहरा जर तुम्ही बघाल तर ते अतिशय त्यांचा चेहरा जो आहे अतिशय शांत. आणि असे हे भगवंताचे जे आहेत ते मानसपुत्र आहेत. समोरून बघितलं तर ते लहान मुलासारखे दिसतात, 5 वर्षाच्या. आणि त्यांची शारीरिक अवस्था अर्थात ते दिगंबर आहेत. शारीरिक अवस्थेत ते लहान मुलासारखेच दिसतात आणि प्रत्यक्षात त्यांच्यासारखे राहतात, म्हणजे दिगंबर अवस्थेत ते राहतात. आणि असे हे सनकादिक ऋषी जे आहेत हे आता भगवंताच्या वैकुंठामध्ये पोहोचले आहेत आणि या 7व्या दरवाजाच्या जवळ गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी नेमके हे जे 2 द्वारपाल उभे आहेत, या 2 द्वारपालांनी मात्र त्यांना अडवलेलं आहे. आणि अर्थात अडवून त्यांनी सांगितलं की तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुमच्याकडे काय हक्क आहे पुढे जायचा, कोणाची परवानगी आणली आहे. गेट पास लागतो नाही का हल्ली. मंत्रालयात जायचा तरी गेट पास लागतो, तो पण मंत्रालयाच्या बाहेरच बनवावा लागतो, साध्या मंत्रालयात. आता भगवंताकडे जायचं म्हणल्यावरती अर्थात काहीतरी लागत असेल ना. आणि ते असं म्हणतायत की इथपर्यंत तुम्ही आलात ठीक आहे, पण पुढे तुम्ही जाऊ शकत नाही, तुम्हाला जाण्याचा हक्क नाही. असे कसे तुम्ही चाललात, आम्ही इथे उभे आहोत, आम्ही द्वारपाल आहोत भगवंताचे, आणि आम्ही इथे उभे असताना तुम्ही आम्हाला न बघता आम्हाला बायपास करून, आपल्या भाषेत आम्हाला आमच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही सरळ पुढे निघालात. अहो का आहे की नाही तुम्हाला, आम्ही दोघं इथे उभे कशाला आहोत. आमची परवानगी घेतल्याशिवाय आत कोणीही जाऊ शकत नाही. भगवंत काय तुम्हाला रस्त्यावरची व्यक्ती वाटली का.
आमची परवानगी घ्या, आपण कोण आहात ते सांगा, मग तुमच्याविषयी आम्ही विचार करू. एक तर तुम्ही इतके लहान मुलं आहात, दिगंबर अवस्थेत आलात आणि चाललात भगवंताला भेटायला, काय आहे की तुम्हाला. अशा प्रकारे थोडंसं त्यांनी रागानेच हे उद्गार काढले. मुनी म्हणाले की आता द्वारपाल असं म्हणाले. त्याच्यावरती मुनी थोडेसे शांतपणे म्हणाले, अहो कमाल आहे, तुम्ही द्वारपाल आहात ना. द्वारपाल बनणं काही साधी गोष्ट नाही. भगवंताचा द्वारपाल आहात तुम्ही, आणि भगवंताचे द्वारपाल तुम्ही आहात आणि इथे राहता, आणि तुम्ही असे कसे. अहो या स्थानी जी व्यक्ती पोचते ती कशी असायला पाहिजे, समदर्शी असायला पाहिजे. आणि तुम्ही तर माझ्यामध्ये भेद बघतात. तुम्ही माझ्याकडे आमच्याकडे बघताना म्हणतात ती लहान मुलं आहात, 5 वर्षाचे बालक आहात, तुम्ही दिगंबर अवस्थेत आला आहात, तुम्हाला काय समजतं का कुठे चालला आहेत, तुम्हाला काय समजतं का तुम्ही परवानगी आणली आहे का, तुम्हाला हक्क आहे का आत जायचा, तुम्ही आम्हाला बाजूला ठेवून कसे आत चाललात, असं सगळं तुमची भाषा आहे. तर तुम्ही भगवंताचे द्वारपाल आहात हे मला खरंच वाटत नाही. अहो भगवंताचे द्वारपाल म्हणल्यावरती त्यांची कशा प्रकारे ते असायला पाहिजे, त्यांचा स्वभाव कसा असला पाहिजे. अहो भगवंत स्वतः कुठल्या स्वभावाचे तुम्हाला माहिती आहे का. त्यांचं सगळ्यांवर प्रेम आहे, कोणाला त्यांचा विरोध नाही आहे. आणि अशा भगवंताचे तुम्ही भक्त किंवा अशा भगवंताचे तुम्ही द्वारपाल, आणि तुम्हाला संशय आहे मनामध्ये. भगवंताला कधी कोणाविषयी संशय वाटत नाही. प्रत्येक भक्ताला तो एकाच मापाने बघतो. भक्ती आहे ना बस, मग तो लहान असो मोठा असो, स्त्री असो पुरुष असो, भेद नाही. भक्त हा एकच कॅटेगरी. असे भगवंत आहेत. आणि तुम्ही आमच्याकडे किती बायस माइंडेने बघतात. आपल्या भाषेत बायस म्हणजे की तुम्ही वेगळ्या नजरेने बघतात. पूर्वग्रह दूषित, बायसला मराठीत म्हणतात पूर्वग्रह दूषित. तुमची नजर जी आहे ती दूषित आहे. मनात तुमच्या वेगवेगळ्या काही गोष्टी आहेत आणि त्या नजरेने तुम्ही आमच्याकडे बघता आहात. तुम्ही भगवंताचे पार्षद वाटतच नाही. तुम्ही भगवंताचे पार्षद झाला हे मला खरं वाटत नाही. कारण भगवंताचे पार्षद असे कधी वागणार पण नाहीत, लक्षात ठेवा. खरं पाहिलं तर मला आश्चर्य वाटतं की तुम्ही भगवंताचे पार्षद बनला आहात. हे तुमची बुद्धी काय चालते की नाही मला समजत नाही. तुमची बुद्धी चालतच नाही असं मला वाटतं. आणि अशा प्रकारचे अयोग्य व्यक्ती या ठिकाणी तुम्ही बसला आहात. तुम्ही या ठिकाणी बसण्यासाठी योग्य नाही आहात. भगवंताचे पार्षद म्हणून तुम्ही इथे बसला आहात हे ठीक आहे, परंतु या ठिकाणी बसण्याची तुमची अजिबात पात्रता नाही. की ज्या पार्षदामध्ये काम क्रोध लोभ अशा काही गोष्टी आहेत, अशी व्यक्ती भगवंताची पार्षद होऊ शकत नाही. परंतु तुमच्यामध्ये ठासून भरलेला आहे, समभावता अजिबात नाही तुमच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही भगवंताचे पार्षद बनण्याच्या लायक नाही यात. आणि म्हणून तुम्हाला तुमची जागा आम्ही दाखवू इच्छितो, असे उद्गार सनकादिक ऋषींनी काढले. अर्थात अशा प्रकारे उद्गार त्यांनी काढले. आणि त्यानंतर पुढे जे काही त्यांनी सांगितलं ते ऐकल्यावरती अर्थात सर्वत्र हाहाकार माजला. याच्या पुढचं जे काही ते बोलले ते ऐकल्यावरती सर्वत्र हाहाकार माजला. अशी काय गोष्ट सनकादिक ऋषी म्हणले की ज्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला. तो भाग अर्थात आपण कथेच्या पुढल्या भागात ऐकूया. या ठिकाणी या भागाला आपण स्वल्पविराम घेऊया. भाग क्रमांक 22 या ठिकाणी समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ. या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावा आणि ह्या सेवेचा, आमच्या सर्वांच्या सेवेचा आपण स्वीकार करावा आणि अशीच सेवा आपण आम्हा सर्वांकडून करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्रीराम समर्थ. या सेवेसंदर्भात जर आपल्याला काही सांगायचं असेल, काही बोलायचं असेल, काही ॲडिशन करायचं असेल तर जरूर करावी. श्रीराम समर्थ. श्रीराम.